भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती। आपण युती करा, झालेली चूक आपण सुधारूया। त्यांनी केली, आपण केली, झालं गेलं विसरून जा। मग सांगा, जर युती केली असती तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला असता का? नाही। पण माझी प्रामाणिक भावना होती, या महाराष्ट्रामध्ये जे झालंय ते बदलायला पाहिजे। त्यावेळेस मला सांगितलं, हो आपण विचार करूया, विचार करूया। 5 वेळा मी सांगितलं। केसरकरही प्रयत्न करत होते। केसरकर मला एकदा म्हणाले, तुमचं काय मत आहे? मी बोलो, बिलकुल आपण या मार्गाने जाऊ, आपण प्रयत्न करू। मी 5 वेळा त्यांना सांगितलं। मला शेवटला त्यांनी काय सांगितलं? मला म्हणाले, पुढची जी काय 2.5-3 वर्ष जी आहेत ती आपल्याला देतील का? मी म्हणालो, एवढा तर अधिकार माझ्याकडे बोलण्याचा नाही। म्हणजे 5 वर्ष पूर्ण मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे। खालची शिवसेना, शिवसैनिक खच्ची झाले, काही झालं, वाट लागली तरी चालेल, खुर्चीत बसायचं। पण जी खुर्चीत बसलेत त्याचे 4ही पाय तर मजबूत पाहिजे। शेख चिल्ली सारखं झाडावर बसूनच फांदी तोडायची आणि नंतर मुंगेरी लालचे स्वप्ने पाहायचे, हे सगळं काम कसलं आहे? असलं घाणेरडं राजकारण मी आयुष्यामध्ये माझ्या पाहिलं नाही। आणि पुत्रप्रेमामुळे धृतराष्ट्राला देखील मागे पाडलं। धृतराष्ट्रच ना? का तुम्ही शंभूराज देसाई कुठं आहेत? शंभूराज देसाई इकडं आहेत। जेव्हा मी गडचिरोलीमध्ये काम करत होतो, गडचिरोलीमध्ये पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी सांगितलं, आपल्याला मायनिंगचा कारखाना चालू करता येणार नाही, नक्षलवादामध्ये पोलीस आणि जनता मरेल। मी म्हणालो, नक्षलवाद मोठे का सरकार मोठं? तुम्ही जर तयार नसाल तर हा एकनाथ शिंदे गडचिरोली सुरजागडमध्ये जाऊन कारखाना चालू करेल। चालू केला, 10,000 लोकांना काम मिळतंय। आणखी 20,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट करतोय स्टील इंडस्ट्री, त्याच्यात 15,000 लोकांना रोजगार मिळेल। टाटा कन्सल्टिंग, टाटा टेक्नॉलॉजीने तिथे स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू केलंय। इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर। 5,000 तरुण दरवर्षी तिथं ट्रेंड होतील आणि प्रत्येकाला नोकरी मिळेल, अशा प्रकारचं काम तिथे चालू झालं। अनेक उद्योजक मागे लागलेत, आम्हाला जागा द्या, आम्ही हे मी केलं। आणि जेव्हा नक्षल्यांचा मला धमकी आली, मी तर कधी धमकीला घाबरत पण नाही। माझ्या आयुष्यात खूप धमक्या आल्या। दाऊद आला, छोटा शकील आला, सगळे आले, येऊन गेले। दिघे साहेब असताना देखील खूप झालं, पण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या पाठीशी होते, त्यामुळे कधी माझ्या केसाला बाल बाका झाला नाही। शंभूराजला IB, इंटेलिजन्स, CID सगळ्यांनी सांगितलं, यांना Z+ सिक्युरिटी द्या। त्यांनी मीटिंग घेतली, स्वतः खुद्द मुख्यमंत्र्यांनी पण बैठक घेतली, परंतु कारवाई शून्य। नंतर शंभूराजनी मीटिंग घेतली। सकाळी किती वाजता तुम्हाला फोन आला होता? 7:45। 7:45ला तर कधीच उठताना बघितलं नाही। 7:45 वाजता फोन केला, शंभूराज तुम्ही बैठक घेतलेली आहे Z+ सिक्युरिटीची, ती देऊ नका बिलकुल। मला यांनी फोन केला, तुमची नको मला। ते म्हणाले, विदाऊट अप्रुव्हल मी कागदावर काही घेत नाही, पण तुम्हाला Z+ पाठवतो। मी बोलो, तुमची Z+ तुमच्याकडे राहू द्या, माझ्याकडे जे पोलीस आहेत ते पण घेऊन जा। एकनाथ शिंदे हा डरपोक नाही, हा निधड्या छातीचा बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा चेला आहे।
काय तुमच्या मनामध्ये होतं की नक्षलांनी एकनाथ शिंदेची हत्या करावी?